नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा हिंदी विषय 8वां पाठ है गज़ल मानिक वर्मा जी की यह पद्य रचना हम सुनने वाले हैं। इसके पहले इस पाठ के बारे में हमने जानकारी सुनी थी, कवि का परिचय देखा था, गज़ल किस प्रकार का काव्य होता है और उनसे कौन कौन से हमें उपदेश मिलते हैं। इसके बारे में हमने इसके पहले सुना है, देखा है। तो प्रस्तुत गज़ल के अधिकांश शेरों में वर्मा जी ने हम सबको जीवन में निरंतर अच्छे कर्म करते हुए आगे बढ़ने के लिए प्रेरित किया है। तो इस गज़ल के माध्यम से हमें क्या करना है, तो जीवन में हमें आगे बढ़ना है, कर्म करते हुए अच्छे कर्म करने हैं। इसका उदाहरण उन्होंने हमें दिया है। तो इसके पहले हमने 3 चरण हमने देखे थे गज़ल के। आपने किससे कहा स्वर्णिम सीकर बनकर दिखो, शौक दिखाना है तो फिर नींव के अंदर दिखो। म्हणजे नींव म्हणजे आपण त्याला पाया म्हणतो बघा, पाया। चल पड़ी तो गर्द बनकर आसमानों पर लिखो, और अगर बैठे कहीं तो मील का पत्थर दिखो। मैलाचा दगड बना असं म्हणून सांगितलेलं आहे। आणि लिहायचं असेल तुम्हाला काय, तर आकाशामध्ये तुम्हाला आसमानावरती आकाशावरती लिहायला सांगितलेलं आहे। म्हणजे लिखाण केलं तर तुम्ही सगळ्या जगाला ते उपयोगी पडलं पाहिजे। आणि तुम्ही बसून राहिला तर त्या दगडास मैलाचा दगड बना, म्हणजे तुम्हाला कुणाला तरी उपदेश करता आला पाहिजे, तुम्हाला मार्ग दाखवता आला पाहिजे। सिर्फ देखने के लिए दिखाना कोई दिखाना नहीं, आदमी हो तुम अगर तो आदमी बनकर दिखो। हे फक्त दाखवायसाठी तुम्ही माणूस बनू नका, तर तुम्ही माणूस बनायचं असेल तर काय करा, तुम्ही माणसासारखं वागा असं सांगितलेलं आहे। जिंदगी की शक्ल जिसमें टूटकर बिखरे नहीं, पत्थरों के शहर में वो आईना बनकर दिखो। मी तुम्हाला जीवन जगत असताना तुमचे चेहरे हे असे मोडके तोडके दिसता कामा नाहीत, तर तुम्ही काय केलं पाहिजे, पत्थरों के शहर में वो आईना बनकर दिखो। म्हणजे जी शहर असतात, घरदार असतात दगडाची, सिमेंटची, त्याच्यावरती तुमचा चेहरा हा आरशाप्रमाणे दिसला पाहिजे। मी तुम्ही कुठलंही काम करत असताना हे काम मन लावून केलं पाहिजे आणि जगामध्ये नावलौकिक तुम्ही मिळवला पाहिजे असं ते सांगतायत बघा। आपको महसूस होगी तब हर एक दिल की जलन, जब किसी धागे सा जलकर मोम के भीतर दिखो। मी तुम्हाला मेणबत्तीचं जीवन या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा। मेणबत्ती काय करते, स्वतः जळते आणि दुसऱ्यांना प्रकाश देते। तर तुम्ही सुद्धा काय करा, तुमचं जीवन हे दुसऱ्यांसाठी उपयोगी आलं पाहिजे, समाजासाठी उपयोगी आलं पाहिजे। म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्याला मेणबत्ती जशी जगते तशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे, दुसऱ्यांना प्रकाश दिला पाहिजे, दुसऱ्यांना उजेड दिला पाहिजे असं ते सांगतात बघा। एक जगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूँ, वक्त की इस धुंध में तुम रोशनी बनकर दिखो। जुगनू म्हणजे रातकिडे। तुम्हाला माहित असेल जुगनू म्हणजे काय असतं, की रात्रीच्या वेळेस प्रकाश देणारा एक किडा असतो बघा। तर या ठिकाणी अशा रातकिड्याचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे, की रातकिडा जो असतो जुगनू नावाचा, तो सुद्धा कितीतरी त्याचा थोडा प्रकाश असतो, परंतु तो काय करत असतो, की आपला थोडा प्रकाश का होईना परंतु त्या अंधारामध्ये सगळ्यांना देत असतो। अशा अनेक रातकिडे जर सगळ्यांनी थोडा थोडा प्रकाश या अंधारात दिला तर तो अंधारही नाहीसा होऊ शकतो। मग थोडक्यात तुम्हाला सुद्धा काय सांगितलेलं आहे, की तुम्ही सुद्धा समाजासाठी असं उपयोगी पडलं पाहिजे। तुम्ही म्हणसाल की मी एकट्यानं काय समाज सुधारणार आहे,
मी एकट्यानं काय प्रकाश मिळणार आहे किंवा कुणाला फायदा होणार आहे. तर असं नाही. तर थोडे थोडे जर तुम्ही सगळे जर पुढं आला, सगळ्यांचा थोडा थोडा जर प्रकाश पडला, तरी सुद्धा काय होऊ शकतो की कितीही घट्ट अंधार असला तरी तो दूर होऊ शकतो. म्हणून त्यांनी या ठिकाणी रातकिड्याचं उदाहरण दिलेलं आहे. एक जगनूने कहा मैं तुम्हारे साथ हूँ, वक्त की इस धुंद में तुम रोशनी बनकर दिखो. मी तुम्हाला प्रकाश बनायला सांगितलेलं आहे. तुम्ही बनायचं असेल तर काय करा, प्रकाश बना. प्रकाश बना म्हणजे काय की जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशाकडे घेऊन चाला, जे दुःखात आहेत त्यांना सुखाकडे घेऊन चाला, जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही सज्ञानी बनवा, जे दुःखी आहेत त्यांना तुम्ही सुखी करा. थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे तर समाजासाठी वेगळं काहीतरी करायला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीच्या गझलमधून त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. एक मर्यादा बनी है हम सभी के वास्ते, गर तुम्हें बनना है मोती सीप के अंदर दिखो. तर या ठिकाणी त्यांनी समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये असणारा जो मोती असतो त्या मोत्याचं उदाहरण दिलेलं आहे. कारण हा शिंपला जो असतो हा मोती त्याच्यामध्ये तयार होतो. तो कसा तयार होतो तर काय असतं, शिंपल्याला त्या मोत्याला तयार करण्यासाठी कितीतरी किलोमीटरचा प्रवास इकडून तिकडे करावा लागतो. समुद्रातल्या लाटा सहन कराव्या लागतात, वादळ सहन करावं लागतं, पाऊस सहन करावा लागतो, थंडी सहन करावी लागते आणि कितीतरी इकडून तिकडे त्याला हेलकावे बसत असतात आणि कितीतरी दिवसातून त्याच्यामधून त्या शिंपल्यामधून मोती तयार होतो. म्हणजे मोत्याचं जीवन जे बनतं ते शिंपल्यामुळं बनतं. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही मोती बनण्याऐवजी काय बना, शिंपले बना. मग थोडक्यात तुम्हाला त्यांनी काय सांगितलं आहे, एक मर्यादा बनी है हम सभी के वास्ते, गर तुम्ही बनना है मोती शिप के अंदर दिखो. मी तुम्हाला मोती बनायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करा, शिंपल्याकडे पहा. म्हणजे शिंपला एवढं सगळं सहन करतो समुद्रामध्ये, लाठा वगैरे सहन करतो, दुःख सहन करतो, इकडून तिकडे हेलकावे खातो आणि कितीतरी वर्षातून त्याच्यामधून मोती निर्माण होतो त्या शिंपल्यामधला. तर तुम्हाला समाजामध्ये जगत असताना तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे की समाजसेवा केली पाहिजे. गोरगरिबांच्या तुम्ही उपयोगी आला पाहिजे, अज्ञानांच्या तुम्ही उपयोगी आला पाहिजे, तरच तुम्ही मोती बनू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. डर जाए फूल बनने से कोई नाजुक कली, तुम न मिलते फूल पर तितले के टूटे पर दिखो. बघा म्हणजे त्यांनी एका फुलाविषयी सांगितलेलं आहे, नाजूक कळीविषयी सांगितलेलं आहे. तुम्ही घाबरत असाल फूल बनायला, कळी बनायला, परंतु तुम्ही काय कुणाकडे पहा, पहिल्यांदा की त्या फुलपाखराकडे पहा. कारण त्या फुलपाखराचे प्रवास करत असताना असे कितीतरी पंख या कळ्यांवरती किंवा या फुलांवरती तुटून पडलेले असतात. म्हणजे थोडक्यात फूल बनणं सोपं आहे, फुलपाखरू बनणं अवघड आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे की आपण समाजासाठी उपयोगी पडलं पाहिजे. डर जाए फूल बनने से कोई नाजुक कली, तुम न खिलते फूल पर तितले के टूट पर दिखो. पुढे पाहता, कोई ऐसी शक्ल तो मुझको दिखे भीड़ में, मैं जिसे देखूं उसी में तुम मुझे अक्सर दिखो. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की तुम्ही गर्दीमध्ये एक वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती, तुमचा कुणाला तरी उपयोग झाला पाहिजे, तुम्ही इतरांसाठी उपयोगी पडलं पाहिजे असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही काय बना की कितीही गर्दी असली, कितीही माणसं असली तर त्या माणसामध्ये तुमचा चेहरा हा वेगळा बनला पाहिजे, वेगळं काहीतरी तुम्ही करून दाखवलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं या पद्यपाठामधून आपल्याला माणिक वर्मा यांनी आपल्याला काय केलेलं आहे, एक उपदेश केलेला आहे की तो उपदेश असा आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी आपण कष्ट केलं पाहिजे. तुम्ही रंगरूपावरून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, तर तुमच्या कामावरून तुम्ही मोठे होऊ शकता. तर अशा पद्धतीचा हा जो गझल पाठ होता, हा गझल पाठ आपण अभ्यासलेला आहे. की राहिलेले स्वाध्याय आहेत आपण हे नंतर पाहणार आहोत. तुम्ही हे स्वाध्याय लिहून मला दाखवू शकता.
तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. नमस्कार.